नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंना, सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं नमस्कार. आपल्या भारत देशाचे सर्वांचे लाडके, यशस्वी, अभ्यासू पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सर्वांचे लाडके देवाभाऊ, यशस्वी मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे आमच्या सर्वांचे लाडके, आमचे कोकणचे सुपुत्र आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतनं आणि आमच्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांच्या प्रेरणेतनं येणाऱ्या सोमवारी भाजपा सावंतवाडी विधानसभातर्फे 10/8/2026 भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 10 वाजता श्रीदेव उपरलकर देव येथे सकाळी ठीक 10 वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे. न भूतो न भविष्य अशा प्रकारची ही आगळीवेगळी आणि चांगली नियोजनबद्ध अशी रॅली होणार असल्याचा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही याचं नियोजन करत आहोत. या संपूर्ण तिरंगा रॅलीचे जिल्हा संयोजक संदीपजी गावडे साहेब आहेत. ही रॅली श्रीदेव उपरलकर येथून सुरू होऊन जगन्नाथराव भोसले उद्यान इथे समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचा या रॅलीत हजारोंच्या संख्येने देशप्रेमी नागरिक सहभागी होण्याचा विश्वास आहे आम्हा सर्वांना आहे. तसेच सकाळी 10 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे माध्यमिक विद्यालयांसाठी देशभक्तीपर गीतांची समूह गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फक्त सावंतवाडी तालुक्यातील मर्यादित काही मंडळींचीच असेल. या रॅलीचे आकर्षण म्हणजे अनेक ठिकाणी सेल्फी विथ तिरंगा सेल्फी पॉईंट अनेक ठिकाणी बनवलेले आहेत. त्याचं नियोजनसुद्धा चालू आहे. या रॅलीत सर्व देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, महिला, सामाजिक संस्था यांनी सहभाग घेण्याचं आयोजित केलेलं आहे. या रॅलीची शोभा वाढवण्यासाठी असंख्य संघटनांना आम्ही आवाहन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. भाजपा सावंतवाडी विधानसभातर्फे आम्ही तसेच विधानसभेतील 5ही मंडल संयोजक, त्याचप्रमाणे सर्व भारतीय जनता पार्टीचे एकत्रित कार्यकर्त्यांकडनं या रॅलीचं आयोजन होत आहे. आणि विशेष म्हणजे माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. श्रीदेव उपरलकर देवाकडनं हे सुरुवात होईल. गवळी तिठा इथे सर्वप्रथम या माजी सैनिकांना रॅलीच्या समोर ठेवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील, त्यांच्या पाठीमागे महिला वर्ग असतील आणि त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते, देशप्रेमी सर्व मंडळी आम्ही एकत्रित आयोजन करत आहोत. संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजनमध्ये सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना आम्ही धन्यवाद देतोय. आमच्यासोबत आज पत्रकार परिषदमध्ये आलेल्या सर्व मंडळींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. विशेष म्हणजे या संपूर्ण आयोजनामध्ये आदरणीय जिल्हा संयोजक संदीपजी गावडे साहेब या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सांगणार आहेत. त्याच्यानंतर समारोप आमच्या प्रेसचा आदरणीय उपनगराध्यक्ष सर्वांचे लाडके अनिलजी निरवडेकर सर करतील. त्यामुळे आता 1-2 शब्द आदरणीय संदीपजी गावडे साहेब बोलतील. मध्ये असंख्य संस्था किंवा मंडळ हे सहभागी होणार आणि आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येमध्ये न भूतो न भविष्य अशा प्रकारचा आगळावेगळा एक चेहरा आणि एक कार्यक्रम त्या ठिकाणी आपणाला दिसेल. त्यामुळे पुढील सूत्र आम्ही आदरणीय हो आणि हा पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेमध्ये हा अशा प्रकारचा सर्वपक्षीय सर्व या ठिकाणचे माजी सैनिक असतील यांच्याकडेच आम्ही हे सगळं सुपूर्द केलेलं आहे.
आम्ही सर्वजण नाममात्र असू, परंतु त्याचं नियोजन आयोजन करून या ठिकाणी सर्व सैनिकांना आम्ही त्याची सुरुवात करून देण्यासाठी भाग पडू आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येमध्ये असतील. आणि ह्या रॅलीला सन्माननीय आपले पालकमंत्री हो. नितेशजी राणे साहेब हे सुद्धा स्वतःहून त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या संपूर्ण नेतृत्वाखाली ही पूर्ण रॅली आम्ही काढू.